दर्यापूर तालुक्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण एकीकडे वाढत असताना रेशो काही कमी व्हायला तयार नाही। उलट गेल्या 5 वर्षात एवढी मोठी चोरी 9 मे रोजी सकाळी 4 वाजता प्रथम झालेली आहे। ती म्हणजे दर्यापूर मेन रोडवर कार्यरत असलेले विक्रम ज्वेलर्सच्या दुकानामधील चोरट्यांनी सोने, चांदी, नगदी रोकड जवळजवळ 1 कोटीचा माल लंपास केला। सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे चोरी करताना दिसतात, मात्र तोंडाला कपडे बांधल्याने आणि सीसीटीव्हीचे फुटेज नुकसान करत पुरावे नष्ट करण्याचा सुद्धा अनुभवी चोरटे असल्याचे दिसून येते। दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन फिंगरप्रिंट तज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात आले। 30 ते 40 किलो चांदी, 700 ग्रॅम सोने नेकलेस व 5 लाख नगदी कॅश असा एकूण जवळपास 1 कोटी रुपयाचा माल चोरट्यांनी लंपास केल्याचे विक्रम ज्वेलर्सचे संचालक लोणकर यांनी सांगितले। पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहे। या अगोदर सुद्धा एवढीच मोठी चोरी राजदीप प्रांजळे यांच्या दुकानामध्ये झाली होती व त्यानंतर आता पुन्हा विक्रम ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्याने दर्यापूरकरांना मोठा फटका बसलेला आहे। माझं नाव सुनील प्रदीपराव लोणकर, दुकानाचं नाव आहे विक्रम ज्वेलर्स। माझ्या दुकानात काल रात्री 3:57 चोरी झालेली आहे। 3:57 ते 4:13 पर्यंत त्यांनी चोरी केली। इसम 3 होते, गाडीत 2 होते। एकच जण आतमध्ये आला, त्यांनी चटकण्या तोडल्या, कुलूप तोडले। 700 ग्राम सोन्याचा माल माझ्या दुकानातून चोरीला गेलेला आहे। 40-45 किलो चांदी गेलेली आहे। नगदी कॅश 5 लाख रुपये गेलेली आहे। पूर्ण 5 लाख रुपये कॅश आणि 40-45 किलो चांदी, त्याच्यानंतर सोन्याचा माल असा 70-80 लाखाच्या वर माझ्या दुकानातून चोरी गेलेली आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।